करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वटी सिंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. स्वामी आरती. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी देऊनिया माता. शेरी केली ग्रामी तू अवतरासी, तू अवतरासी. जगदोद्धारासाठी, जगदोद्धारासाठी राया तू फिरसी. भक्त वत्सल करा तू एक होसी, तू एक होसी. म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू, आरती ओवाळू, चरणी देऊनिया माता. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ಇವತ್ತು ಗುರುವಾರ, ಸ್ವಾಮಿವಾರ. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, स्वामीवार अर्थात. आता छोटीशी गोष्ट सांगणार आहे. सणकथी ಹೇಳ್ತೀನಿ रामदास स्वामी ಬಗ್ಗೆ. रामदास स्वामी ನಿಮಗೆ ಗೊತ್ತು? रामदास स्वामी माहीत आहेत का तुम्हाला? त्यांच्या नावातच त्यांची ओळख आहे. ಅವ್ರ ಹೆಸರೊಳಗೆ ಅವ್ರದ್ದು ಪರಿಚಯ ಅದ. ರಾಮದಾಸ್ म्हणजे रामाचा दास. ते स्वतःला ರಾಮಾचा दास म्हणत होते. ಅವರು ಸ್ವತಃಕ್ಕೆ ರಾಮನ್ ದಾಸ್ ಅಂತಿದ್ರು. ಅವ್ರದ್ದೊಂದು ಭಕ್ತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅವರು ಒಮ್ಮೆ ಪುರಂದರ ಕಿಲ್ಲಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ चाफळಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದ್ರು. चाफळ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಹುಟ್ಟೂರ. चाफळला चालले होते रामदास स्वामी एकदा पुरंदर किल्ल्यावरून. जाताना ಹೋಗೋಳಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ನಡುವೆ जेजुरी ಬರ್ತದೆ. जेजुरी ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಲ್ಲ? जेजुरी माहीत आहे तुम्हाला? खंडोबाचं क्षेत्र, खंडोबाचं क्षेत्र जेजुरी. तेव्हा ते जेजुरी जवळ आले तेव्हा एक धनगर ಅಂದ್ರೆ ಧನ್ಗರ್ ಅಂದ್ರೆ ಕುರಿ ಅದು ಕಾಯ್ತಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅವರು ಹೊಂಟಿದ್ರು. ಆವಾಗ ಅವ ಬಂದ ಕುರಿ ಕಾಯವ. ಅವೇನಂತಾನ, कुदरी ಮೇಲೆ ಬರ್ತಾನವ. तो घोड्यावर आलेला असतो. तो काय म्हणतो की इथं खंडोबाचं स्थान आहे, खंडोबाचं अस्तित्व आहे, खंडोबांದ अस्तित्व ಅದ, ನೀವು ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ. ರಾಮದಾಸ್ ನಗ್ತಾರ. म्हणजे ಅವ್ರೇನಂತಾರ, ಅವ ಕುರಿದವ ಏನಂತಾನ, ಇಲ್ಲೇ खंडोबांದ अस्तित्व ಅದ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ दर्शन ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ, तुम्ही दर्शन घेऊन जावा खंडोबाचं. तेव्हा ते समर्थ रामदास स्वामी हसतात आणि ते काय म्हणतात, अरे मी रामाचा दास आहे, मी सगळ्या देवामध्ये रामालाच बघतो. ಅವರೇನಂತಾರ ರಾಮದಾಸ್ ಸ್ವಾಮಿ, ನಾ ರಾಮನ್ ದಾಸ್ ಇದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ರಾಮನ್ ದಾಸ್ ಇದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾ ಎಲ್ಲ ದೇವರೊಳಗೆ ರಾಮನ ರೂಪೇ ನೋಡ್ತೀನಿ. खरे अहो धनगर ಏನಂತಾನ, म्हणजे तो धनगर काय म्हणतो, पण तुमच्या रामाने तर शिवाची पूजा केली होती ना, प्रत्येक ठिकाणी शिवलिंग स्थापन करून शिवाची पूजा केली, त्यामुळे तुम्ही एकदा तरी दर्शन घ्यायला पाहिजे. ಅಂದ್ರೆ ರಾಮ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ
ಪ್ರತಿ ಸಲ ಶಿವನ ಲಿಂಗ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದದ, ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ದರ್ಶನ ತೊಗೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ असं म्हटल्यावर त्याला ते रामदास स्वामींना आश्चर्य वाटतं. ಇಷ್ಟು धनगर ಅಂದ್ರೆ ಕುರಿ ಕಾಯುವ ಅಷ್ಟು ಚಲೋ ಮಾತು ಹೇಳ್ದ, आत नडी अंतान. म्हणजे तो काय म्हणतात, रामदास स्वामी म्हणतात बरं चल ठीक आहे. त्यांना तर असं वाटतं की हा धनगर एवढं छान सांगून गेला तर मग मी बघायला पाहिजे. मग ते त्याच्या घोड्यावर बसवतात. घोड्यावर आलेला असतो तो, ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಬಂದಿರ್ತಾನಲ್ಲ, ಕುದುರೆ ಮೇಲೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅವ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ಮೇಲೆ तो घोड्यावर बसून घेऊन जातो कुठे म्हटलं तर जेजुरी खंडोबाचं दर्शनासाठी घेऊन जातो. दर्शन समत ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಹೋದ ಕೂಡಲೇ ಅವೇನಂತಾನ, ನೀವು ಒಳಗೆ ಹೋಗ್ರಿ, ನಾನು ಕುದುರೆ ಕಟ್ಟಿ ಬರ್ತೀನಿ ಹೊರಗೆ. म्हणजे त्यांना काय म्हणतात, तो धनगर काय म्हणतो, तुम्ही आत जावा आणि मग मी तुम्हाला माझा घोडा बांधून येतो, तोपर्यंत तुम्ही आत दर्शन घ्या. असं म्हटल्यावर ते रामदास स्वामी म्हणतात बरं ठीक आहे ना, ಹೋಗ್ತೇನೆ ಒಳಗೆ. मग ते आत जातात. आत गेल्यावर खंडोबाचं लिंग बघितलं, खंडोबाचं दर्शन झाल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. इतकं त्यांचं मन प्रसन्न होतं. ಅಂದರೆ ಅವರು ಖಂಡೋಬಾ ದರ್ಶನ ಆದ ಕೂಡಲೇ ಇಷ್ಟು ಪ್ರಸನ್ನ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಕಣ್ಣಾಗ ತಂತಾನೆ ನೀರು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತಾವೆ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಆ भक्ती ಒಳಗೆ, त्या भक्तीमध्ये म्हणजे त्यांना बघितल्यावर डोळ्यात पाणी येतं आणि खूप आनंद होतो त्यांना, मन समाधान होतं त्यांचं. इतकं त्यांना प्रसन्न वाटायला लागतं. ಇಷ್ಟು ಪ್ರಸನ್ನ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಬಾಯಾಗ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಅಲ್ಲೇ ಒಂದು आरती बरतद ಅವ್ರ बाईले, म्हणजे त्यांच्या तोंडून आरतीची रचना होती. कुठल्या आरतीची तुम्हाला माहीत आहे का? पंचानन हयवाहन सुरभूषित नीळा, खंडामंडित दंडित दानव अवलीळा, मणिमल्ल मर्दिनिया धूसर पिवळा, हिरे कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा. जय देव जय शिव मल्हारी, वारी दुर्जन वारी, निंदक पहारी, जय देव असं म्हणतात. ಹಿಂಗಂತಾರೆ. ಅವ್ರು ಆರತಿ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದ, ನಂದು ಹೃದಯದಾಗ शंकर निवास अद ಏನೋ, म्हणजे माझ्या हृदयात शंकराचं स्थान आहे का, असं वाटतं त्यांना. तेव्हा ते पुढचं म्हणतात. त्याच्यातलं काय म्हटलं तर, मी रामाचा भक्त आहे, पण मी शिवाचं नाव घेतलं तर हे म्हणजे माझ्या मनामध्ये प्रत्यक्ष शंकरच अवतारले. ಅಂದ್ರೆ ಅವರೇನಂತಾರೆ, ನಾ ರಾಮನ ಭಕ್ತಿದ್ದೀನಿ, ದಾಸಿದ್ದೀನಿ, ಖರೆ ನನಗೆ ಇಷ್ಟು ಪ್ರಸನ್ನ ಅನ್ಸಿದ್ಲ, ನನ್ನ ಹೃದಯದಾಗ ಶಂಕರೇ ಬಂದಂಗೆ ಆತ ಅಂತ. ಹಿಂಗೆ ಅವ್ರದ್ದು ಭಾವನೆ ಆಗ್ತದೆ. ಇಷ್ಟ ಅಂದು म्हणजे शेवटचं रघुवीर नामस्मरणे हृदयी शंकर निवाला, तो हा मदनांकित अवतार झाला, ಹಿಂಗಂತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಅದರದೇನು, रामदासाला फार जिवलग असा भेटला कोणीतरी. ಅಂದ್ರೆ ಯಾರೇ ಇಷ್ಟು जिवलग ನನಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ಹತ್ತಿದ್ದವ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ, ಭಾಳ ಆನಂದ ಆಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರೇನಂತಾರೆ, इदेनो रामन लीलाने इरಬೇಕು. म्हणजे त्यांना वाटतं की ही रामाची लीलाच आहे, म्हणून ते बाहेर येतात. तर तिथं घोडा पण नसतो आणि तो धनगर पण नसतो. ಅಂದ್ರೆ ಅವರು ಇಷ್ಟು ಖುಷಿಲೆ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಗುಡಿ ಹೊರಗೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೇನು ಕಾಣಿಸ್ತದ, ಕುದುರೆನೂ ಇಲ್ಲ, ಅವ ಮನುಷ್ಯನೂ ಇಲ್ಲ. ಅವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಖಂಡೋबाने ನನ್ನ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾನ ಅಂತ साक्षी ಆಗ್ತದೆ ಅವ್ರಿಗೆ. म्हणजे त्यांना खरंच साक्ष पडते की आपल्याला खंडोबाच बोलवायला आलेत, की दर्शनासाठी गडावर जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी मला बोलवायला आले. मी देवाला हे कष्ट दिले ನಾ ಭಾಳ ಕಷ್ಟ ಕೊಟ್ಟು, ಖರೆ ನಾ ಗುರ್ತ ಹಿಡಿಲಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಕೆಟ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಇಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಅವ್ರು ಮತ್ತೆ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾವೆ, की मी देवाला कष्ट दिले, ನಾ ದೇವ್ರಿಗೆ ಕಷ್ಟ ಕೊಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾವೆ. आवाग ಅವ್ರಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ಇದು रामन लीलाने अद. म्हणजे त्यांना वाटतं ही रामाची लीलाच आहे, की ज्यांनी मला जेजुरी गडावर घेऊन आले,
ಯಾರು ನಮಗೆ ಜೇಜೂರಿ ಗಡ ಮೇಲೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು, ಸ್ವತಃ ಖಂಡೋಬಾ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು. ಇದು ರಾಮನ ಲೀಲಾ, म्हणजे ही रामाची लीला आहे. ಆಮೇಲೆ ಅವ್ರೇನು जो आरती ಅಂತಾರಲ್ಲ, ಇದು महाराष्ट्राದಾಗ ಭಾಳ फेमस ಅದ. म्हणजे त्यांनी जी आरती त्यांच्या मुखातून आलेली आरती ती आता महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे आणि ती खंडोबाच्या मंदिरात म्हटली जाते. असे हे रामाचे भक्त रामदास, ते पण सगळ्याला समर्थ होते म्हणून समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात त्यांना. सज्जनगडावर त्यांची समाधी आहे. म्हणजे ಸಮರ್ಥ ಇದ್ದಾರಂತ ಸಮರ್ಥ ರಾಮದಾಸ್ ಸ್ವಾಮಿ ಅಂತಾರವ್ರಿಗೆ. ಅವ್ರ ಸಜ್ಜನಗಡದ ಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ಸಮಾಧಿ ಅದ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಸಾತಾರ ಹತ್ರ ಸಜ್ಜನಗಡ ಅದ, ಅಲ್ಲಿ ಅವ್ರದ್ದು ಸಮಾಧಿ ಅದ. ಯಾರಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಆದ್ರೆ ಒಮ್ಮೆ ನೋಡ್ರಿ, ಅದರದ್ದು ಪ್ರಚಿತಿ ನಿಮಗೆ ಬರ್ತದೆ. ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡೋಣ. ಸ್ವಾಮಿಯಿಂದ ಜೈ ಜೈಕಾರ ಮಾಡೋಣ. ಆಮೇಲೆ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचा जय जयकार करूया. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम. ಜಿಲೇಬಿ ಗೊಬ್ಬರ ನಿಂದ್ರ ಅದೇ ನೀ ಈ ಕಡೆ ನಿಂದ್ರ